तर उद्धव ठाकरेंची फूट टाळण्याचे प्रयत्न हे अयशस्वी ठरले। ठाकरेंची खासदारांबरोबर फोनवरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून कळते आणि ठाकरेंच्या विनंतीला खासदारांनी केराची टोपली दाखवली। व्हीप धुडकावला आणि ठाकरेंची ही विनंती फेटाळून लावल्याची माहिती सूत्रांकडून कळते। बैठकीसाठी 6 खासदारांची वाट पाहत होते आणि त्यातले 6च्या 6 खासदारांनी पाठ फिरवलेली आहे। एकंदरीतच ऑपरेशन टायगर सक्सेस झालं का असा प्रश्न विचारत असताना ह्या खासदारांनी पाठ फिरवल्यामुळे ऑपरेशन टायगर कुठेतरी सक्सेस झालंय, कुठेतरी यशस्वी झालंय असं आता दबक्या आवाजाने बोललं जात आहे। आपल्याबरोबर राजाभाऊ वाजे आहेत, ज्यांनी जे ठाकरे गटाचे आहेत खासदार आहेत आणि तेही प्रेस कॉन्फरन्सला होते, तेही या सर्व घडामोडींकडे लक्ष ठेवून होते, तेही ह्या गोष्टींच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होते। सर, सर्वात प्रथम आज 6 जे खासदार आले नाही आहेत, पुढची तुमची काय असणार स्टेप्स? नाही, माझे स्टेप्स, मी पक्षाचा कार्यकर्ता आहे। पक्ष नेतृत्व जे निर्णय घेतील तो घेतील। मला व्हीप होता, मी हजर होतो, मी सही केली, मी निघून आलो। नंतर काय नेतृत्व जे निर्णय घेईल तो घेईल। पण उद्धव ठाकरे असे काही मोठे नेते ह्या सर्व खासदारांशी बोलणं केलं होतं का? समजवण्याचा प्रयत्न केला होता? नाही, 14 तारखेला माझ्या समक्ष जे बोलणं झालं त्याच्यानंतर काय बोलणं झालं मला माहीत नाही। सर, एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय का ऑपरेशन टायगरचा पेपर तुम्ही फोडला होता, तुम्ही मातोश्रीवर हेच बोलणं केलं होतं, सांगितलं होतं, शरद पवारां थ्रू सांगितलं होतं, मेसेज पाठवला होता उद्धव ठाकरेंना असं कळतंय। म्हणजे ह्याची कल्पना तुम्ही दिली होती? कोणी दिली होती? तुम्ही कल्पना दिली होती? नाही, मलाच कल्पना नव्हती, तर मी कशी कल्पना देणार? असं कळतं का तुम्हाला जेव्हा विचारणं झालं तेव्हा तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं असं? नाही, माझ्याकडे कल्पनाच नव्हती, मला कोणी भेटलेलं नाही, मी कुणाला भेटलेलं नाही, त्याच्यामुळे मला काही माहीत नव्हतं याच्यातलं। म्हणजे असं कळतं का तुम्ही एक थोडंसं सांगितलं होतं का अशी काही हालचाल सुरू आहेत? माझ्यापर्यंत संपर्कच नाही झाला तर मी का बरं सांगू? उद्धव ठाकरेंशी तुमची कुठचीच बातचीत झाली नाही? नाही, 14 तारखेला मी गेलो होतो तेव्हा बोलणं झालं होतं माझं। या संदर्भात काहीच बोलणं नाही, त्यामुळे काही बोलणं नाही। सर, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे का काल जी पत्रकार परिषद घेतली होती त्यात जे अपशब्द वापरले खासदारांना, त्यामुळे पुन्हा खासदार नाराज झाले आणि ते लांब गेले आणि त्याचं एक मूळ कारण आहे आज न येण्याचं खासदारांचं। आता ते मला काही त्याचं मला नाही सांगता येणार। ते का बरं लांब झाले, ते का नाराज झाले त्यांना माहिती। तुम्ही मला विचारून काय त्याच्यातून हासिल होणार आहे? पण तुम्हाला योग्य वाटलं काल जी भाषा राऊतांनी वापरली? मी माझ्यापुरतं बोलणार आहे। मला त्या पत्रकार परिषदेत राऊतसाहेब काय बोलले, कुणाच्या संदर्भात बोलले, हे त्यांना तुम्ही त्याचा खुलासा तुम्ही त्यांच्याकडून घ्या, माझ्याकडून घेऊ नका। नाही, पण त्या अपशब्दामुळे मी तुम्हाला सांगतो, मी माझ्यापुरतंच बोलणार आहे। मी कोणत्याही परिस्थितीत काही बाकीचं बोलणार नाही। ओके, एक शेवटचा प्रश्न आहे का बाबा तुम्ही कल्पना दिली होती असं एक सूत्रांची माहिती समोर? मी तुम्हाला सांगितलं का मी कल्पना दिली नाही, मला माझ्यापर्यंत निरोपच आलेला नाही, माझ्या कोणी संपर्कात नाही, मी कुणाच्या संपर्कात आजपर्यंत नव्हतो। तर उद्धवजींना मी निरोप देणारा कोण आहे मला माहितीच नव्हतं, तर मी उद्धव साहेबांना काय सांगणार आहे? आणि हे तुम्हाला वाटत नाही का हे कारण आहे एक मूळ का बाबा जे अपशब्द आत्ताही वापरले आजच्या पत्रकार परिषद ते कुठे थांबले पाहिजे? मी तुम्हाला मगाही सांगितलं, ज्यांनी वापरले, ज्यांच्याबद्दल वापरले, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा। शेवटचा प्रश्न, भास्कर जाधवांनीही म्हटले, सूचक वाक्य वापरलेलं आहे का कार्यपद्धती आपण बदलली पाहिजे असं म्हटलंय। म्हणजे ज्या प्रकारे रीच होता येत नाही किंवा उद्धव ठाकरेंना थेट भेटता येत नाही आमदारांना, खासदारांना, तर कार्यपद्धती कुठे चेंज झाली पाहिजे असं भास्कर जाधव स्वतः म्हटलं। हे पहा, भास्कर जाधव हे नेते आहेत। भास्करराव जाधव जे बोलले असतील त्याचा खुलासा आपण भास्करराव जाधवांकडून घ्यावा, माझ्याकडून खुलासा घ्यायचं काही कारण नाही। शेवटचा प्रश्न, पुढची प्रक्रिया काय असणार? मला माहीत नाही, पक्षाचे नेते जो निर्णय घेतील तो घेतील। मी माझं काम जे आहे माझं तेवढं मी केलेलं आहे, पुढचं जे काय आहे ते नेतृत्व ठरवेल ते होईल। नक्कीच ह्या प्रक्रियेमध्ये जे वरिष्ठ नेते ठरवतील त्या प्रक्रियेमध्ये मी सहभागी होईल। वरिष्ठ नेतेच हा जर निर्णय घेतील आणि त्याचबरोबर जे काल पत्रकार परिषद झाली आहे ती भौलिका ठाकरे गटाला यावरती मी काही भाष्य करू शकत नाही। कोणत्याही गोष्टीवर मी बोलण्यास तयार नाही, मी माझ्यापुरता बोलेल, बाकी कोणत्याही गोष्टीबद्दल मी बोलण्यास तयार नाही असं स्पष्टीकरण वाजे यांनी दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीषसह कपिल राऊत, झी मीडिया, दिल्ली। तर युबीटीचे खासदार राजाभाऊ वाजे जे सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आहेत, त्यांची ही प्रतिक्रिया होती। मी फक्त माझ्यापुरती बोलेन, हा सातत्यानं राजाभाऊ वाजे यांनी पवित्रा घेतलेला आहे, त्यामुळे ते काहीही बोलायला तयार नाहीत आणि पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल तो घेईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि मी कुठल्याही पद्धतीने कल्पना दिलेली नव्हती किंवा माझ्याकडे माहितीच नव्हती खासदार फुटतील या संदर्भातली, त्यामुळे हा प्रश्नच येऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलं। त्याचप्रमाणे संजय राऊत यांनी जी भाषा वापरलेली आहे पत्रकार परिषदेमध्ये फुटलेल्या खासदारांसाठी, त्या संदर्भात प्रश्न विचारला असता ते संजय राऊत यांना विचारा असं त्यांनी म्हटलं।